भारत तसा बघितला तर सर्व देशाच्या तुलनेत जगातील दूध उत्पादनामध्ये नंबर 1चा देश आहे। म्हणजे दुग्ध उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो आणि हेच उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। पीएम पशुपालन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। या पीएम पशुपालन योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे 5 लाख रुपयांपर्यंत सरकारकडून अनुदान। तेही तुम्हाला कोणतीही पुढे जाऊन अट लावली जाणार नाही। नेमकं पीएम पशुपालन जी योजना आहे ते पीएम पशुपालन योजनेसाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज भासणार आहे। ती कागदपत्रे कोणती लागणार आहेत? पीएम पशुपालन योजनेसाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, पीएम पशुपालन योजनेसाठी तुम्हाला किती अनुदान मिळणार, म्हणजे टप्प्यांमध्ये अनुदान मिळणार आहे ते किती आणि कसं अनुदान मिळणार याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायच्या। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। पीएम पशुपालन योजना ही योजना भारत सरकारने सुरू केलेली अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे। जी योजना शेतकऱ्यांसाठी, गावातील छोटे मोठे जे उद्योजक आहेत यांच्यासाठी भरपूर महत्त्वाची ठरणार आहे। नेमकी पीएम पशुपालन योजना काय आहे बघा। भारत जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश आहे। यालाच पुन्हा उच्चांकावर नेण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। डेअरी किंवा पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी की तो पुढे नेण्यासाठी म्हणजेच पुढे वाढवण्यासाठी सरकार हे अनुदान देत आहे। सहाय्यता स्वरूपात हे एक शेतकऱ्यांना दिलेलं अनुदान ठरणार आहे। शेतकऱ्यांना आणि ग्रामीण उद्योजकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे जे अनुदान आहे ते अनुदान सरकारकडून दिलं जात आहे। भारताचे दूध उत्पादन आणखी वाढवण्यासाठी सरकार हे अनुदान देत आहे। तुम्हाला जर हे जे लोन आहे ते तुमची पशुसंख्या बघून दिलं जाणार आहे। म्हणजे तुम्हाला जर हे लोन घ्यायचं असेल तर तुमची पशुसंख्या बघून दिलं जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल लोन पशुसंख्यासाठीच, पशु घेण्यासाठीच घेणार आहोत तर पशुसंख्या बघून लोन कसं देणार? तर ज्यांना पशु घेण्यासाठी म्हणजे गाय असो, म्हैस असो किंवा एखाद्याला डेअरी व्यवसाय टाकायचा आहे किंवा एखाद्याला कोणतं पशुपालनासाठी उपकरण घ्यायचं आहे तर त्यासाठी हे अनुदान दिलं जाणार आहे। समजा जर तुम्हाला गाई म्हशी घ्यायसाठी हे जर अनुदान घ्यायचं असेल तर तुम्हाला फिक्स तुमची किती तुम्ही गाई किंवा म्हैसी घेणार आहात याची संख्या ठरवून त्या फॉर्ममध्ये टाकून मगच तुम्हाला अनुदान त्या स्वरूपात दिलं जाणार आहे। शिवाय ज्यांच्याकडे गाई म्हैसी आहेत आणि त्यांच्यासाठी आणखी काही उपकरणं किंवा काही त्यामध्ये तुम्हाला पुढे उच्चांक गाठायचा असेल आणि काही त्यामध्ये सुधारणा करायची असेल तर त्याची संख्या सांगून तुम्हाला जे अनुदान आहे ते अनुदान सरकारकडून घेता येणार आहे। शिवाय तुम्हाला डेअरी ओपन करायची असेल त्याला सुद्धा 5 लाखांपर्यंत अनुदान हे सरकारकडून दिलं जाणार आहे। बघा, सबसिडी 25 ते 50% मिळणार आहे। काही राज्यांमध्ये 25% तर काही राज्यांमध्ये पूर्णपणे 50% सबसिडी दिली जाणार आहे। आता सबसिडी म्हणजे काय असतं तर तुम्हाला अगोदर सरकारकडून पैसे दिले जातात, म्हणजे तुम्हाला 50 लाखांपर्यंत अनुदान हे 5 लाखापर्यंत 25 ते 50% म्हणजे 5 लाखांपर्यंत तुम्हाला अनुदान दिलं जाणार। आणि त्यानंतर तुम्ही कोणतीही अट नाही की तुम्ही याच वर्षी फेडलं पाहिजे त्याच वर्षी, असं नाही। तर तुम्ही कधीही ते अनुदान सरकारला परत करू शकता आणि तेही फक्त तुम्हाला त्यावरती 4% वार्षिक व्याज लावलं जाणार आहे। फक्त 4%, काहीच नाही हे व्याज। त्यामुळे तुम्ही एकदा जर व्यवसाय सुरू केला तर तुमच्यासाठी 4% व्याज हे 0% व्याज असल्यासारखं असणार आहे। त्यामुळे ज्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्याला अनुदान 5 लाख रुपये अनुदान हे मिळणार आहे। तर बघा, यासाठी वार्षिक व्याजदर असणार आहे 4% म्हणजे 4%। त्यानंतर पात्रता काय असणार आहे, म्हणजे कोण हे अनुदान घेऊ शकतं तर एकतर शेतकरी तर घेऊ शकणार आहे हे अनुदान आहे ती। त्यानंतर स्वयं उद्योजक म्हणजे ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा बरेच व्यवसाय करणारे आहेत
छोटे मोठे उद्योग करत आहेत, म्हणजे एखाद्याची डेअरी आहे किंवा एखादा शेती रिलेटेडच कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहे किंवा छोटे मोठे असे पशुपालना रिलेटेड व्यवसाय करत आहेत, यांना हे 5 लाख रुपयाचे अनुदान घेता येणार आहे. यासाठी किंवा एखादी याच्याच रिलेटेड कंपनी आहे, म्हणजे पशुपालनाच्या औषधांची एखादी कंपनी असेल किंवा छोटे मोठे व्यवसाय करणारे असतील, पशुपालनाच्या औषधाबद्दल आयुर्वेदिक औषध देणारे सुद्धा आहेत, यांना सुद्धा हे अनुदान घेता येणार आहे. हे बघा, त्यानंतर बघा हे लोन कशासाठी दिलं जाणार आहे. कशासाठी तर डेअरी फार्मसाठी, चारा उत्पादनासाठी, म्हणजे तुम्हाला जर शेतामध्ये पशुपालनासाठी चारा उत्पादित करायचं असेल तरी सुद्धा हे लोन दिलं जाणार आहे. मी पहिल्यांदा सांगितलं डेअरीसाठी सुद्धा दिलं जाणार आहे. तसेच बाकीसुद्धा एखादी मशीन घ्यायची असेल, आता समजा चारा कुटायची जी मशीन असते ती जर घ्यायची असेल, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान ही दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये आणखी काही असतं तर म्हशीच्या किंवा गाईची धार काढण्यासाठी सुद्धा मशीन असते, ती मशीन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे अनुदान हे दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा अनुदान कशासाठी दिलं जाणार आहे. एकतर तुम्हाला डेअरी खोलायची असेल तर अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला चाऱ्याची मशीन घ्यायची असेल किंवा चारा उत्पादित करायचं असेल तरीसुद्धा अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणतेही म्हशीची किंवा गाईची धार काढण्यासाठी जे मशीन असतं, म्हणजे दूध काढण्यासाठी मशीन असतं, ती मशीनसुद्धा घेण्यासाठी तुम्हाला अनुदान हे दिलं जाणार आहे. तर त्यानंतर बघा यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, म्हणजे सरकारचं हे 5 लाख रुपयाचं अनुदान आहे ते घेण्यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत. तर ज्याच्या नावावर हे अनुदान घ्यायचं आहे त्याचं आधार कार्ड, स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचं पॅन कार्डसुद्धा लागणार आहे. त्यानंतर बँक खाता विवरण, म्हणजेच बँक खात्याचे सर्व डिटेल्स लागणार आहेत. कारण तुम्हाला जे हे अनुदान येणार आहे, हे अनुदान तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुम्ही घेणार आहात त्या बँकेची डिटेल्स असणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्या फॉर्मवरती फिल करायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय, तुम्ही कशाचा प्रोजेक्ट करणार आहे, गाई पालन, म्हशी पालन, कुक्कुटपालन करणार आहात का डेअरी टाकणार आहात, याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे अगोदर एक आराखडा खोललेला असतो, तो आराखडा सुद्धा तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे. तरच तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान हे मिळणार आहे. त्यानंतर मंजुरी कागदपत्र, म्हणजे मंजुरी तुम्हाला कधी मिळणार आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यापासून कधी तुम्हाला मंजुरी दिली जाणार आहे, म्हणजे तुमचं जे लोन आहे, सबसिडी आहे, जे तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्याला मंजुरी कधी दिली जाणार आहे. तर बघा 4 ते 6 आठवड्यामध्येच तुम्हाला मंजुरी दिली जाणार आहे या अनुदानासाठी. म्हणजेच तुमचं सबसिडी ही जे आहे त्याच्यासाठी मंजुरीसाठी फक्त 4 ते 6 आठवडेच पुरेसे आहेत. या 4 ते 6 आठवड्यामध्ये तुम्हाला मंजुरी ही मिळणार आहे. त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाचं म्हणजे 2 टप्प्यांमध्ये पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत. सुरुवातीला 1 टप्पा म्हणजे तुम्ही पशुपालन जेव्हा फॉर्म भरता त्यानंतर 4 ते 6 आठवड्यानंतर तुमचा फॉर्म मंजूर होतो आणि त्यानंतर तुम्हाला मंजूर होतो आणि त्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला निम्मा टप्पा दिला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 25%, त्यानंतर 25% असं सुरुवातीला तुम्हाला 25% आणि त्यानंतर पूर्णपणे पुंजीकरण झाल्यानंतर म्हणजे तुमचा पूर्णपणे व्यवसाय सेट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला 25% अमाऊंट ही दिली जाणार आहे. आता बघितलेली आहे PM पशुपालन योजना. अतिशय महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी, छोटे मोठे उद्योग जे करतात ग्रामीण भागात यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही योजना आहे. सो प्रत्येक शेतकऱ्यांनी किंवा छोटे मोठे उद्योग करणाऱ्यांनी याचा नक्की लाभ घ्या. कारण 5 लाख रुपयाच्या अनुदानामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस हा सेट करू शकता आणि तुम्ही हे अनुदान फक्त वर्षाला 4% व्याजदराने घेऊ शकता. तुम्ही हे अनुदान कधीही सरकारला परत करू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारची अट ही दिलेली नाही. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील याबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आमच्याकडून नक्की त्याची उत्तरे दिली जातील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.